खानापूर तालुक्यातील घाणवड गावचे माजी सरपंच आणि सराफ व्यावसायिक बापूराव देवप्पा चव्हाण यांचा खून हा अनैतिक संबंधातून झाल्याचं उघड झालं। या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषणाच्या पथकाने मुख्य दोघा संशयितांच्या सिद्धेवाडी येथून मुसक्या आवळल्यात। विशाल बाळासो मदने आणि सचिन शिवाजी थोरात अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। बापूराव देवप्पा चव्हाण हे घाणवड गावचे माजी उपसरपंच होते। तसेच त्यांचे विटा येथे सोनार सिद्ध ज्वेलर्स या नावाने ज्वेलरीचं दुकान आहे। गुरुवारी दुपारी 2:45 वाजण्याच्या सुमारास ते आपल्या बुलेट गाडीवरून नेवरी रस्त्यावरील पोल्ट्री शेडकडे निघाले होते। यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी गारडी गावालगत असलेल्या या रस्त्यावर अडवून त्यांचा निर्घृणपणे गळा चिरून खून केला। खुनानंतर बापूराव चव्हाण ही रस्त्याकडेला रक्ताच्या थारोळ्यात पडताच हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केलं। ही घटना रस्त्यावरून येणाऱ्यांनी पाहिली असता याबाबतची माहिती विटा पोलिसांना देण्यात आली। पोलिसांनी तात्काळ या ठिकाणी दखल होत पंचनामा केलाय। घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणाच्या पथकांना तपासाच्या सूचना दिल्या होत्या। त्यानुसार पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांना माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील मुख्य संशयित आणि त्याचा साथीदार हे दोघे मिरज ते पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गाच्या सिद्धेवाडी फ्लायओव्हरच्या खाली येणार आहेत। मिळालेल्या माहितीनुसार त्या ठिकाणी सापळा लावला असता संशयित मदने आणि थोरात हे त्या ठिकाणी आले। यावेळी त्यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी अनैतिक संबंधाच्या कारणातून सदरचा खून केल्याची कबुली दिली आहे।